आत्मचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग तर बघाच गुरुवार। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। खरं तर गुरुवारचा दिवस हा सगळ्यात स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस, कारण हा आहे आपल्या गुरूंचा दिवस। बऱ्याच वेळा तुम्ही विचारता की ताई गुरुबळ कसं मजबूत करायचं, तर मी तुम्हाला नेहमीच सांगत असते की गुरुवारच्या दिवशी आपल्या गुरूंची सेवा करा, गुरूंना प्रसन्न करणारे उपाय करा, कारण याने तुमचा गुरुग्रह मजबूत होतो, याने तुमचं जे गुरुबळ आहे ते प्रचंड स्ट्रॉंग होतं। आणि जेव्हा तुमचं गुरुबळ मजबूत असतं ना, आयुष्यात कितीही अडथळे आले, कितीही संकट आले, तुम्ही सहज त्यातून तारून जाता, कारण तुमचा गुरु जो आहे तो तुमच्या पाठीशी ठाम असतो। आजच्या व्हिडिओमध्ये याच गुरुवारचा एक शेवटचा रात्री झोपताना करावायचा एक उपाय तुम्हाला सांगणार आहे। फक्त एक मंत्र आहे जो तुम्हाला गुरुवारच्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी 7 वेळा म्हणायचा आहे। या मंत्राचं 7 वेळा पठण केल्याने तुमच्या आयुष्यातील ज्या काही इच्छा असतील त्या सर्व इच्छा पूर्ण होतील। तुमच्या घरामध्ये जे दारिद्र्य असेल ते दारिद्र्य समाप्त होईल। घरात कुठली नकारात्मक शक्ती वास करत असेल, घरात कर्जाचा डोंगर वाढला असेल, काही वास्तुदोष असेल, अशा सगळ्या दोषातून तुमची मुक्तता होईल, घराची बांध खुली होईल, इच्छा पूर्ण होईल आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद जो आहे तो अखंड तुमच्या घरात राहील, ज्यामुळे तुमचं गुरुबळ मजबूत होईल। आणि एकदा की तुमचं गुरुबळ मजबूत झालं तर कितीही अडथळे येऊ द्या, कितीही विघ्न येऊ द्या, कितीही संकट येऊ द्या, तुम्ही सहज त्यातून तारून जाल। गुरुग्रह मजबूत झाल्याने आपल्या आयुष्यामध्ये ज्या आपल्या अपूर्ण असणाऱ्या इच्छा असतात त्या इच्छा पूर्ण होतात। घरामध्ये जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य समाप्त होतं, ज्याला म्हणतो की राजयोग। बघा, राजयोग जर यायचा म्हणजे राजयोग हवा असेल, घरात पैशांचा ओघ वाढावा असं वाटत असेल, चहूबाजूने लक्ष्मीची प्राप्ती हवी असेल, तर 2 ग्रह मजबूत असणं खूप महत्त्वाचं असतं, एक शुक्र आणि गुरु। मी नेहमीच तुम्हाला सांगत असते, आता उद्या शुक्रवार आहे, उद्याच्या दिवशी शुक्र ग्रहाबद्दल सांगेल, फक्त आज गुरु ग्रहाबद्दल, ठीक आहे। तर बघा, आजच्या दिवशी रात्री झोपताना काय करायचे, तर जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल, पण लक्षात ठेवा 12च्या आत, नाहीतर तुम्ही 1ला झोपाल, 2ला झोपाल, ताई आम्ही 2ला झोपतो मग तेव्हा करू का, तर नाही। गुरुवार संपण्याच्या आतच म्हणजे रात्री 12च्या आतमध्ये ही सेवा करायची आहे। याच्यासाठी तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर एक स्वच्छ सुंदर दिवा लावायचा आहे, कारण आपल्याला देवघराच्या समोर जिथे महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तिथे बसून तुम्हाला हा उपाय किंवा ही सेवा करायची आहे। देवघरामध्ये एक स्वच्छ सुंदर तुपाचा तेलाचा दिवा लावायचा आहे। ऑलरेडी दिवा लावलेला आहे, तो पेटता आहे, तर तोच दिवा ठेवा, दुसरा कुठलाही दिवा लावण्याची गरज नाही। मी दिवा याच्यासाठी म्हणते कारण कुठलीही सेवा करत असताना आपण ती अग्नीच्या साक्षीने करतो, ठीक आहे। त्याच्यानंतर काय करायचं, एक छोटी वाटी घ्यायची आणि ती वाटी आपल्या महाराजांच्या समोर, जिथे महाराजांची मूर्ती प्रतिमा जे काही आहे फोटो, तर तिथे तुम्हाला ती छोटी वाटी ठेवायची। वाटी नसेल तर छोटं कापड, लाल रंगाचं कापड किंवा एक कागद जरी ठेवला तुम्ही लाल पिवळ्या किंवा सफेद रंगाचा तरीही चालेल, फक्त काळं नको, ठीक आहे। त्याच्यानंतर दुसऱ्या एका वाटीमध्ये तुम्हाला खडी साखरेचे, खडी साखर नसेल तर गुळाचे तुम्हाला 7 छोटे छोटे खडे घ्यायचे। गुळाचे असतील तर 7 छोटे छोटे तुकडे घ्या, खडी साखर असेल तर खडी साखरेचे छोटे छोटे 7 तुकडे घ्या, ठीक आहे। आता सगळ्यात अगोदर काय करायचं, आपला जो उजवा हात आहे या उजव्या हातावरती हा गुळाचा किंवा खडी साखरेचा एक तुकडा घ्यायचा, हाताची मूठ बंद करायची, जी पण तुमची इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची। त्याच्यानंतर महाराजांचं जे पुरुष सुक्तम आहे, नित्यसेवेच्या पुस्तकात 113 113 या पेज नंबरवरती आहे, ज्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे महाराजांची सर्वात प्रभावी सेवा। हे पुरुष सुक्तम एकदा तुम्हाला हाताच्या मुठीत हा खडा घेऊन तुम्हाला एकदा पुरुष सुक्तम म्हणायचं आहे। त्याच्यानंतर हा खडा 3 बोटांमध्ये पकडायचा, या 3 बोटांमध्ये पकडायचा आणि ही 3 बोटं अशी घेऊन महाराजांना मुजरा करायचा। जसं आपण महाराजांना नेहमी मुजरा करतो, श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय, ठीक आहे। 3 बोटांमध्ये हा गुळाचा किंवा खडी साखरेचा तुकडा घेऊन महाराजांना मुजरा करायचा आणि त्याच्यानंतर महाराजांच्या समोर ठेवलेली
वाटी असेल किंवा कापडाचा तुकडा असेल तर तिथे हा गुळाचा किंवा खडीसाखरेचा तुकडा ठेवून द्यायचा. पुन्हा दुसरा गुळाचा खडा घ्यायचा किंवा खडीसाखर जे घेतले ते घ्यायचं. उजव्या हातात घ्यायचं, मूठ बंद करायची. महाराजांना तुमची जी इच्छा असेल ती इच्छा सांगायची. एक वेळा पुरुष सूक्त म्हणायचं. पुरुष सूक्त म्हणून झाल्यानंतर हा खडा या उजव्या हाताच्या 3 बोटांमध्ये घ्यायचा. महाराजांना मुजरा करायचा. मुजरा करून हा खडा महाराजांच्या समोर अर्पण करायचा. असे 7च्या 7 खडीसाखरेचे किंवा गुळाचे घेतलेले जे खडे आहेत ते अभिमंत्रित करून महाराजांच्या समोर तुम्हाला अर्पण करायचे आहेत, ठेवायचे आहेत. एक 5-1 मिनिटं तुम्हाला हे असंच ठेवायचं आहे. 5 मिनिटांनंतर ते उचलायचं. त्यातील एक गुळाचा खडा किंवा खडीसाखरेचा खडा एक ग्लासभर पाणी घ्यायचं, त्या पाण्यात घालायचं आणि ते पाणी जे आहे ते प्राशन करायचं, म्हणजे ते प्यायचं. ते तीर्थ स्वरूप समजून तुम्हाला प्यायचं आहे. आता राहतील 6 खडे. ते 6 खडे कागदात किंवा पुडीत ज्याच्यात असतील त्याला गाठ मारा आणि झोपताना उशीखाली ठेवा. सकाळी उठल्यानंतर यातील एक गुळाचा किंवा खडीसाखरेचा खडा अंघोळीच्या पाण्यात घाला आणि त्या पाण्याने स्वच्छ स्नान करा. ठीक आहे. याच्यानंतर शेवटचे जे 5 खडे राहतील यातील तुम्हाला 4 खडे आपल्या घराच्या 4 दिशांना ठेवायचे आहेत. एक दिवसभर 4 दिशांना ठेवून द्या, 4 कोपऱ्यांना. दुसऱ्या दिवशी किंवा मग रात्री, सकाळी हा उपाय केल्यानंतर रात्री तुम्ही घराच्या बाहेर ते मुंग्यांना नंतर खाऊ घातले तरीही चालतील. फक्त अभिमंत्रित केलेले हे 4ही खडे तुम्हाला घराच्या 4 कोपऱ्यांना ठेवायचे. आणि शेवटचा जो खडा गुळाचा किंवा खडीसाखरेचा जो शेवटचा खडा राहील तो तुम्हाला तुमच्या घराच्या शेजारी पाजारी कुठेही, जर दत्तांचं मंदिर असेल किंवा स्वामी समर्थांचं केंद्र असेल तर तिथे ठेवायचं आहे. दत्त केंद्र नसेल किंवा स्वामींचं जर मठ नसेल तर मग तुम्ही गोमातेला खाऊ घातलं तरीही चालेल. ठीक आहे. गोमाताही नसेल तर एखादं झाड असेल जिथे वारूळ, मुंग्या वगैरे तुम्हाला दिसत असेल तर त्या मुंग्यांना खाऊ घातलं तरीही चालेल. कारण की हा शेवटचा खडा कुठून ना कुठून का तो ब्रह्मांडापर्यंतच पोहोचेल. आणि जेव्हा तो शेवटचा खडा ब्रह्मांडापर्यंत पोहोचेल तेव्हा समजा की तिथेच तुमची सेवा सफळ झाली. बघा, खडीसाखर, गुळ ही महाराजांच्या सेवेत, माता लक्ष्मीच्या सेवेत किंवा कुठल्याही दैवी सेवा ज्या आपण करतो त्यात ह्या दोनही गोष्टी अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाच्या मानल्या जातात. जेव्हा तुम्ही हा गुळाचा खडा किंवा खडीसाखरेचा खडा हातात घेऊन पुरुष सूक्तमाचं पठण करून अभिमंत्रित कराल तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज हे तुमच्याकडे प्रसन्न होतील. जेव्हा तुमच्या उजव्या हातात हा खडा घेऊन तुम्ही महाराजांना मुजरा कराल, महाराजांना मुजरा हा अत्यंत प्रिय आहे. काही करू नका, पण मुजरा करा. महाराज, जो भक्त महाराजांना मुजरा करतो ना, महाराज त्या भक्ताचं सगळं ऐकतात. महाराज त्याच्या प्रती नेहमी प्रसन्न असतात. अक्कलकोटमधल्या जर तुम्ही काही कथा वाचल्या असतील, महाराजांना कुठलाही भक्त भेटण्याआधी असेल, भेटून जाण्याआधी असेल किंवा काही असेल, जो भक्त महाराजांना मुजरा करायचा फक्त तोच भक्त महाराजांना भेटायचा. बघा, आपल्याला जर महाराजांना भेटायचं असेल, खरंच महाराजांचा दृष्टांत हवा असेल तर मी नेहमीच सांगते ही सेवा रोज करा. रात्री झोपताना, आता खडीसाखर किंवा गुळ घेतलंच पाहिजे असं नाही, पण रोज रात्री झोपताना मुजरा करायचा महाराजांना आणि त्याच्यानंतर झोपी जायचं. आयुष्य खूप बदलत जाईल, आयुष्य खूप बदलत जाईल आणि खूप सुंदर अनुभव येत जाईल. ठीक आहे. बघा, आता अभिमंत्रित केलेले हे जे गुळाचे आणि खडीसाखरेचे जे तुम्ही घेतलेलं आहे त्यातील जे 4 खडे जेव्हा तुम्ही घराच्या 4 दिशांना ठेवाल तेव्हा चहू बाजूने तुमच्या घरातील नकारात्मकता संपेल आणि चहू बाजूने घरात पैशांचा ओघ येईल. जसं म्हणतो 4 दिशा, 4ही दिशांनी माझ्या घरात पैसा यावा, 4ही दिशांनी सुख यावं, तर हेच होईल जेव्हा तुम्ही हे खडीसाखरेचे 4 खडे तुमच्या घराच्या आतमध्ये चहू बाजूने ठेवाल तेव्हा त्या चहू बाजूने तुमच्या घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य हे सगळं काही भरभरून येईल. अत्यंत साध्या सोप्या गोष्टी आहेत, पण विशेष महत्त्वाच्या गोष्टी आहेत. या उपायाने तुमच्या घरात भरभराट येईल, बरकत येईल, इच्छा पूर्ण होतील आणि महाराज अखंड प्रसन्न राहतील. प्रत्येक गुरुवारी केलं तर उत्तम आहे. फक्त एक गुरुवारी करून बघा, असंख्य पटीने लाभ आहे.